ओके, सो आपण बऱ्याच दिवसांनी आपलं लेक्चर होत आहे. आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम स्टार्ट केला होता. येस, प्लीज मार्क युअर अटेंडन्स इन द चॅट बॉक्स. अटेंडन्स मार्क करून घ्या म्हणजे आपण लेक्चरला स्टार्ट करूया. ओके, आपण मागच्या लेक्चरमध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटम नावाचा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे आणि बरेच दिवसांनी आज आपलं लेक्चर होत आहे. तर थोडीशी रिव्हिजन असं आपण बघूया की स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये आपण ओव्हरऑल न्यूक्लियस, ॲटॉमिक नंबर, मास नंबर ह्याबद्दल बघत होतो. राईट? इज माय व्हॉइस क्लिअर? माझा आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? Is my voice clear and is the screen visible? Okay. Okay. So now we are going to study about this structure of atom in detail now. आपण वेव्ह नंबर, प्लँक्स कॉन्स्टंट इथपर्यंत बघितलं होतं. आता पुढे आपल्याला बघायचं आहे लाईन एमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन. सगळा स्ट्रक्चर ऑफ ॲटमचा जो अभ्यास आहे तो मेनली हायड्रोजन ॲटम कन्सिडर करून केला जातो. याचं रिझन आपण आधी बघितलंय. हायड्रोजनवर फोकस का ठेवलाय? When a substance is irradiated with light, it absorbs energy. एखाद्या सबस्टन्सवर जेव्हा लाईट एमिशन होतं, लाईट पडेल, लाईट एनर्जी हिट होईल त्या सबस्टन्सला, इट विल ॲब्झॉर्ब सम अमाऊंट ऑफ एनर्जी. ॲटम्स, मॉलिक्युल्स ऑर आयन्स which have absorbed radiation are said to be excited. एनर्जी ॲब्झॉर्ब झाली आहे त्याच्यामुळे ते जे पर्टिक्युलर ॲटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील, आयन्स असतील, जे काही असेल, दोज विल गेट एक्साइटेड. Heating can also result in an excited state. Heating is also a form of energy. Heat is also a form of energy. So like when light hits or we heat any substance, then the energy passes to that particular substance, that particular molecule or atom, because of which it gets excited. The process is when an excited species gives away the absorbed energy in the form of radiation. The process is called emission of radiation. जेव्हा अशी एक्साइटेड जे काही सबस्टन्स आहे त्याच्यामधून एनर्जी बाहेर पडेल, इट एक्झिट्स इन द फॉर्म ऑफ रेडिएशन and thus this process of emission is called emission of radiation from that particular molecule or ion. The recorded spectrum of this emitted radiation is called emission spectrum. ओके, तर आता एमिशन स्पेक्ट्रम म्हणजे काय की एक पर्टिक्युलर फॉर्म मध्येच एनर्जी बाहेर पडेल असं, वेगवेगळ्या जे एमिशन होईल रेडिएशनचं ते वेगवेगळ्या स्पेक्ट्रम मध्ये होईल, वेगवेगळ्या फॉर्म मध्ये होईल, एकाच पद्धतीने सुटेल असं नाही. So that is emission of radiation and the spectrum which is formed by that is known as emission spectrum. Okay, so these are some examples related to wavelength and energy which we studied in the last lecture. त्याच्यावरती रिलेटेड हे एक एक्झाम्पल आहे. Next of all the elements, hydrogen has simplest emission pattern. एमिशन स्पेक्ट्रम सगळ्यात सोपा आणि व्यवस्थित किंवा लगेच समजेल असा एमिशन स्पेक्ट्रम फक्त हायड्रोजनचा आहे. ओके, सो ॲटॉमिक एमिशनचे कुठले कुठले? फ्लुरोसेंट ट्यूब, सोडियम वेपर लॅम्प, neon sign, halogen lamp are all examples of atomic emission. When electric discharge is passed through gaseous hydrogen, it emits radiation. Hydrogen emission spectrum was studied by 5 scientists in late 19th century. They recorded the hydrogen emission spectra in different regions of electromagnetic radiation. The spectra were not continuous and comprised of series of lines corresponding to different frequencies. So again this जो प्लेन ग्राफ आपल्याला का नाही दिसणार याचं मेजर रिझन काय आहे तर डिपेंडिंग ऑन फ्रिक्वेन्सीज द ग्राफ विल चेंज. आपण इथे बघू शकतोय हे जे आहे लाईन्स गेट क्लोजर अँड क्लोजर अँड इव्हेंच्युअली रीच द सिरीज लिमिट. सो दिस इज अ एमिशन लाईन्स स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन. ओके, सो जे खाली आहे एक्स ऍक्सिस वर 0, 0.5, 1 हे जे काही दिलेलं आहे दॅट इज लाईट. लाईटची वेव्हलेंथ आहे म्हणजे इन्फ्रारेड मध्ये काय येतं ते, पार्टली व्हिजिबल, व्हिजिबल सिरीज मध्ये काय आहे आणि लायमन सिरीज दॅट इज अल्ट्रा व्हायोलेट सिरीज.
तर हे जे आपल्या नेकेड आईजना जे दिसत नाही लाईट, अल्ट्राव्हायोलेट किरण आपल्याला दिसत नाहीत, इन्फ्रारेड लाईट आपल्याला डिरेक्टली दिसू शकत नाही. सो ह्याचा जो स्पेक्ट्रम तयार केलेला आहे तो हा ग्राफ आहे. दिस इज फॉर हायड्रोजन विच इज सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द spectrum graph. In the year 1885, Balmer expressed the wave numbers of emission lines in the visible region of electromagnetic radiation by the formula nu dash is equal to मध्ये एक number 1/2 square minus 1/n square centimeter raised to -1. Because it is a wavelength, its unit is centimeter raised to -1, where n can be 3, 4, 5, anything. The lines described by this formula are called Balmer series. ज्या ह्या लाईन्स आहेत पहिल्या त्यांना सगळ्यांना बाल्मर सिरीज म्हणतात, ज्या 0.5 to 1 मध्ये दिसत आहेत आणि ज्या विजिबल रेंज मध्ये आहेत, किंचितच्या विजिबल रेंज मध्ये. J. Rydberg found that all the 5 series of lines could be described by the following general expression. Same ठेवून suppose 1/n1 square केलं, where n1 can be 1, 2, 3 and n2 will be n1 plus 1. ह्या पद्धतीने जर आपण लाईन सिरीजची अरेंजमेंट केली तर हा जनरल फॉर्म्युला आपल्याला यूज करता येऊ शकतो. The value 109,677 centimeter raised to -1 is called Rydberg constant for hydrogen. Table 4.5 shows the distinctive features of these 5 series. So Lyman जे आहे त्याच्यासाठी n1 1 असणार, n2 त्यामुळे n1 plus 1 हा फॉर्म्युला यूज केला की n2 येणार 2 or 3. बाल्मर सिरीज मध्ये n1 असणार 2 तर n2 असणार 3 or 4 or so on. Next is Bohr's model for hydrogen atom. Niels Bohr put forth his postulates about the atomic model for hydrogen. While doing so, he used the quantum theory, wave-particle duality of electromagnetic radiation and the emission line spectra of hydrogen. So आता postulates of Bohr's atomic theory आपण लहानपणा 8th-9th पासून सुरू झालेले आहेत. आपल्याला थोडंसं डिटेल त्याचा अभ्यास आहे. आणि ही थिअरी पॉस्ट्युलेट्स देताना हायड्रोजन ॲटमच्या स्ट्रक्चर बद्दल पॉस्ट्युलेट्स देताना बोहरनी काय काय कन्सिडर केलेलं आहे तर त्यातलं क्वांटम थिअरी, त्याच्यानंतर वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अँड द एमिशन लाईन स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन विच वी हॅव स्टडीड टिल नाव. So postulates, Bohr's model of hydrogen atom is based on the following postulates. The electron in the hydrogen atom can move around the nucleus in one of the many possible circular paths of fixed radius and energy. So जे इलेक्ट्रॉन्स, आता स्ट्रक्चर आठवत आहे ॲटमचं. ॲटमच्या स्ट्रक्चर मध्ये बेसिक काय काय आहे, मध्ये न्यूक्लियस आहे, ज्या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत आणि बाजूला इलेक्ट्रॉन्स फिरत असतात, राईट. सो अकॉर्डिंग टू बोहर्स atomic model, those electrons which are moving, they follow some fixed particular circular path which is of a fixed radius and which has a fixed amount of energy in it. These paths are called orbits, stationary states or allowed energy states. जो सर्क्युलर पाथ तो इलेक्ट्रॉन रेग्युलरली फॉलो करतोय, जेव्हा तो एक्साइटेड स्टेट मध्ये नाहीये, जेव्हा त्याला कुठलीही एक्सटर्नल एनर्जी प्रोव्हाइड नाही झालेली, आणि तेव्हा जो पाथ तो फॉलो करेल दॅट विल बी नोन ॲज the orbit or stationary state or allowed energy state, that particular circular path. These orbits are arranged concentrically around the nucleus in an increasing order of energy. Okay, so न्यूक्लियसच्या बाजूनी कडेनी कॉन्सेंट्रिक सर्कल्स ड्रॉ केल्यावर जो जशी इमेज समोर येईल तशी इमॅजिन करा. त्या पद्धतीने इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी म्हणजे काय, न्यूक्लियस पासून जितका लांब जाईल its energy will be more. So in that way the electrons are arranged or circular paths are arranged, orbits are arranged. From these orbits electrons revolve around the nucleus. Okay, so next, the energy of an electron in the orbit does not change with time. वेळेबरोबर एनर्जी इलेक्ट्रॉनची चेंज होत नाही, म्हणजे जास्ती वेळ झालाय तर इलेक्ट्रॉनची एनर्जी कमी होत जाईल, किंवा जेव्हा तो खूप कमी आहे 10 मिनिटाला एक अमाउंट ऑफ एनर्जी आहे
तर 15 मिनिटाला ते वाय होऊन कमी होत नाहीये, ती एक्सच राहणार. जेवढी एनर्जी 10 मिनिटाला आहे तेवढीच 15, 20, 25, 100. However, the electrons will move from a lower stationary state to a higher stationary state if and when the required amount of energy is absorbed by the electron. ओके, त्यामुळे आपण जी कॉन्सेंट्रिक सर्कल्स न्यूक्लियसच्या अराउंड कॉन्सेंट्रिक सर्कल्स इमॅजिन करतोय आपण, त्यातलं जे लोअर एनर्जी स्टेट आहे, लोअर स्टेशनरी स्टेट आहे, त्याचं लोअर ऑर्बिट आहे, त्याच्यापासून हायर ऑर्बिटला ते जम्प करेल जेव्हा त्याला रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ एनर्जी गेन होईल. आयदर लाईट हिट झाल्यानंतर किंवा हीट कुठल्याही फॉर्म मधली एनर्जी जर ते इलेक्ट्रॉन पर्यंत पोहोचली तर तो लोअर स्टेशनरी स्टेट पासून हायर स्टेशनरी स्टेटला ट्रान्झिशन करेल. एनर्जी इज एमिटेड व्हेन इलेक्ट्रॉन मूव्स फ्रॉम अ हायर स्टेशनरी स्टेट टू अ लोअर वन. आता हा फिनॉमिनन लक्षात घेण्यासारखा आहे. जेव्हा इलेक्ट्रॉन एनर्जी ॲब्झॉर्ब करतोय तो लोअर स्टेशनरी स्टेट टू हायर स्टेशनरी स्टेट. व्हेन इट एमिट्स एनर्जी it will come down from excited state to stationary state, that is from higher state to lower stationary state. The energy change does not take place in a continuous manner. Continuously होतोय असं नाही, तो कधीतरी कमी होईल, जास्ती होईल, वेगळे वेगळे त्याचे पॅटर्न्स असतील. ओके, सो we'll see this in okay, so this is a nucleus. Around this there are orbits of energy. Okay, and as we have studied, the energy increases from lower state to higher state. म्हणजे जर आपण आता हा पहिला न्यूक्लियस आहे त्याच्यामुळे ही पहिली ऑर्बिट आहे, ही दुसरी ऑर्बिट आहे, मधलीवाली दुसरी आहे आणि ही जी आहे ही तिसरी आहे. सो एनर्जी तिसऱ्यामध्ये हायेस्ट असेल, राईट. तर तेव्हा जेव्हा फर्स्ट मधल्याला एनर्जी मिळेल इट विल मूव्ह ऑन टू हायर स्टेशनरी ऑर्बिट, आणि जेव्हा एनर्जी इलेक्ट्रॉन मधून लूज होईल, बाहेर पडेल, तेव्हा तो उलटा खाली येईल. ओके, सो दॅट इज द बेसिस ऑफ बोअर्स पॉस्ट्युलेट्स. हे दोन पॉस्ट्युलेट्स त्याने दिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा तिसरा बघूया आपण. त्याच्यामध्ये एक अँग्युलर मोमेंटम बघूया. Angular momentum is a product of moment of inertia and angular velocity, that is omega. But I is equal to mr square and omega is equal to v upon r. Therefore, angular momentum is equal to mvr. So हे एक लक्षात ठेवा कशासाठी आहे हे, तर स्ट्रक्चर ऑफ ॲटम जे आहे ते सर्क्युलर आहे आणि त्यामुळे अँग्युलर मोमेंटम जेव्हा आपल्याला काढायचा असेल एखाद्या इलेक्ट्रॉनचा तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायला लागेल. The frequency of radiation absorbed or emitted when transition occurs between two stationary states that differ in energy by delta E is given by the following expression. Okay, so frequency nu is equal to delta E. Delta E म्हणजे काय, जे दोन आपण आता ऑर्बिट्स बघितले त्यातली सपोज पहिल्या ऑर्बिट मध्ये एनर्जी आपण इमॅजिन केली आहे E1, दुसऱ्या ऑर्बिट मध्ये E2, तिसऱ्यामध्ये E3, तर त्या पॅटर्न मध्ये डेल्टा ई अपॉन एच. ओके, सो विच विल बी इक्वल टू E2 मायनस E1, जी हायर ऑर्बिट आहे, मायनस लोअर ऑर्बिट डिवाइड बाय एच, वेअर E1 and E2 आर एनर्जीज ऑफ लोअर अँड हायर अलाउड एनर्जी स्टेट्स रिस्पेक्टिव्हली. This expression is known as Bohr's frequency rule. Okay, so you have to remember this expression. आणि त्यात काय म्हणतात त्याला आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे ते. The angular momentum of an electron in a given stationary state can be expressed as mvr is equal to n into h upon 2 pi, where n can be 1, 2, 3 orbit. Thus, an electron can move only in those orbits for which its angular momentum is integral multiple of h upon 2 pi. Thus, only certain fixed orbits are allowed here. जनरली कुठेही ऑर्बिट्स असल्या तरी इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन कुठे कुठे होतं आणि तो कशामध्ये सर्क्युलर पाथ फॉलो करेल हे ठरलेलं आहे. ओके, तो जनरली कुठलाही पाथ फॉलो नाही करणार.
ओके, आणि आता जो फॉर्म्युला मधला एच आहे, दॅट एच इज दिस प्लँक्स कॉन्स्टंट हुज व्हॅल्यू इज फिक्स्ड. ओके, त्यामुळे एच ची व्हॅल्यू या पर्टिक्युलर इक्वेशन मधली एच ची व्हॅल्यू फिक्स्ड असणार आहे. आणि एच अपॉन 2π हे जिथे इक्वेशन फॉलो होईल तेवढ्याच फक्त ऑर्बिट्स मध्ये, म्हणजे एन इंटू एच अपॉन 2π याचा आन्सर जेव्हा परफेक्ट एखादा इंटिजर येईल तेव्हाच फक्त ती पर्टिक्युलर ऑर्बिट फंक्शनल आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. नाउ दिस इज अबाउट बोअर्स फ्रिक्वेन्सी रूल. नेक्स्ट, रिझल्ट्स ऑफ बोअर्स थिअरी. पहिल्यांदा आपण बघितले पॉस्ट्युलेट्स, बोअरने काय थिअरी दिली ती बघितली. नाउ कमिंग टू रिझल्ट्स. Bohr's theory is used to derive the energies of orbits, that is the stationary states in hydrogen atom. The results of Bohr's theory for hydrogen atom are summarized here. The stationary states for electron are numbered n is equal to 1, 2, 3, etc. These integers are known as principal quantum numbers. The radii of the stationary states are Rn is equal to n square a0, where a is a constant whose value a0 is a constant whose value is fixed and it is given 52.9 picometer. Thus the radius of first stationary state, called the Bohr's radius, is 52.9 picometer. ओके, जी पहिली ऑर्बिट असेल त्याचं न्यूक्लियस पासूनचं जर आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट केल्यावर रेडियस कॅल्क्युलेट केली तर दॅट रेडियस विल बी 52.9 पिकोमीटर. आणि आता का हे फर्स्ट साठी एवढं आहे तर आर रेडियस इज इक्वल टू एन. एन इज नंबर ऑफ ऑर्बिट. कुठली ऑर्बिट आहे तर पहिली जर असेल तर दॅट विल बी 1. आर इज इक्वल टू 1 स्क्वेअर इंटू a0. a0 फिक्स्ड नंबर आहे. जर आपण सेकंड ऑर्बिट कन्सिडर केली तर आपलं इक्वेशन कसं होईल, रेडियस इज इक्वल टू रेडियस फॉर सेकंड ऑर्बिट इज इक्वल टू 2 स्क्वेअर, एन म्हणजे 2 कारण सेकंड ऑर्बिट बद्दल आपण बोलतोय, 2 स्क्वेअर इंटू 52.9, दॅट इज 4 इंटू 52.9. जे काही आन्सर येईल दॅट विल बी द रेडियस ऑफ सेकंड ऑर्बिट अकॉर्डिंग टू बोहर्स इक्वेशन. The most important property associated with the electron is the energy of its stationary state, and it is given by the expression E1 is equal to RH into bracket 1 upon n square. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे आपल्यासाठी तर इलेक्ट्रॉन कडे स्टेशनरी स्टेट मध्ये केवढी एनर्जी भरलेली आहे ती. So that E1 is equal to RH into bracket 1 upon n square, where n is again orbit number which can vary from 1 to n. RH is the Rydberg constant for hydrogen and its value in joules is 2.18 into 10 raised to minus 18 joule. Particular value दिलेली आहे. The lowest energy state is called the ground state, and energy of the ground state 1 upon 1 square state is E1 is equal to minus 2.18 into 10 raised to minus 18 1 upon 1 square. Why 1 upon 1 square again? Because n आपल्याला फक्त आता हे इक्वेशन बघितलं तर आपल्याला कळेल व्हॅल्यू रिडबर्गची तर कॉन्स्टंट आहे, ती जी व्हॅल्यू आहे ती आयदर आपल्याला लक्षात ठेवायला लागेल किंवा ती एक्झाम मध्ये देऊ शकतात. बट इट विल बी much better if you try to remember that value for CET and JEE exams. They will not give you the value of Rydberg constant. You must know the equation and then the value for such constants. ह्या ज्या प्लँक्स कॉन्स्टंट आहे, रिडबर्ग कॉन्स्टंट आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी इक्वेशन मध्ये खूप वापर आहे, शक्यतो अशा व्हॅल्यूज लक्षात ठेवा, त्यांचा एक चार्ट करून ठेवा तुमच्यासाठी, जेणेकरून तो तुम्ही 11-12 कायम रेफर करत राहाल आणि 12च्या एंडला जेव्हा तुम्ही सीईटी द्याल किंवा जेईई द्यायला जाल तुम्हाला त्या व्हॅल्यूज थोड्या तरी लक्षात राहू देत. प्लस मायनस झालं तरी चालू शकतं, बिकॉज व्हेन यू कॅल्क्युलेटेड तुम्हाला 4 ऑप्शन पैकी काहीतरी कळेल, कुठला त्यातल्या त्यात जवळ जातो एवढं लक्षात येईल. बट पूर्ण ब्लँक राहू नका ह्या व्हॅल्यूज सोबत, जे कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज आहेत. कारण आता आपण जर फॉर्म्युला बघितला आणि याच्यावर जर क्वेश्चन आला तर क्वेश्चन एकदम सोपा आहे. इक्वेशन लक्षात राहिलं तर फक्त नंबर ऑफ ऑर्बिट, कुठल्या ऑर्बिट बद्दल आपण बोलतोय हे त्यांनी दिलेलं असेल, रिडबर्ग कॉन्स्टंट डोक्यात असेल, फॉर्म्युला लक्षात असेल तर डिरेक्टली कॅल्क्युलेट करून आन्सर येईल आणि 1 मार्क मिळेल आपल्याला. इझी आहे तो मिळवणं. तर त्या केसमध्ये फक्त हा एक एक्सरसाइज करायला लागेल की लक्षात ठेवायच्या ह्या व्हॅल्यूज आणि त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करायचे.
ओके, सो द लोएस्ट एनर्जी स्टेट आणि ते पर्टिक्युलर ऑर्बिट साठी टाकताना n इज इक्वल टू 1 2 जी काही व्हॅल्यू असेल ती सबस्टिट्यूट करत जायची. एनर्जी ऑफ द स्टेशनरी स्टेट करस्पॉन्डिंग टू n इज इक्वल टू 2 विल बी E2 is equal to minus 2.18 into 10 raised to minus 18 into bracket 1 upon 2 square. n आता 2 झाला म्हणून त्याचा स्क्वेअर केला. Okay, so a free electron at rest is an electron that is at infinity from the nucleus and does not experience any electrostatic force of attraction towards the nucleus, and therefore it is assigned the energy value of 0. The negative sign means that the energy of electron in the atom is lower than the energy of free electron at rest. Mathematically, this corresponds to setting n equal to infinity in the equation so that E infinity will be equal to 0. तर आता आपण इलेक्ट्रॉनची एनर्जी निगेटिव्ह आहे ऍटम मधली, याचं मिनिंग काय करतो की जर फ्री इलेक्ट्रॉन आहे तर तो न्यूक्लियस पासून खूप लांब असणार आहे, आणि जेव्हा तो न्यूक्लियस पासून खूप लांब आहे त्याच्यावर कुठलीच एनर्जी ऍक्ट नाही करत आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनच नाहीये, तर त्याला काहीच एनर्जी नाही. आणि त्या केसमध्ये त्याची ऑर्बिट इन्फिनिटीला जाईल आणि एनिथिंग डिवाइड बाय इन्फिनिटी आन्सर कम्स टू 0. डिवाइड बाय इन्फिनिटी असेल तर आन्सर विल बी इक्वल टू 0. सो अकॉर्डिंग टू दॅट रूल एनर्जी विल बी 0 आणि 0 इज निदर पॉझिटिव्ह नॉट निगेटिव्ह. आणि त्याच्यापेक्षा जर खाली नंबर गेला आपला, त्याच्यापेक्षा खाली गेली एनर्जी, तर दॅट मीन्स इलेक्ट्रॉन इज एक्सपिरियन्सिंग सम इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन and therefore we are putting a negative sign for electron. As the electron gets closer to the nucleus, n decreases. जसं आपण ऑर्बिट जितकी लांब तितका n जास्ती, 1 2 3 नंबर ऑफ ऑर्बिट जास्ती. जसं जसं तो जवळ येत जाईल न्यूक्लियसच्या तसा n कमी होत जाईल, कुठल्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन आहे ते कमी होत जाईल, आणि therefore En will become larger in absolute value and more negative. Thus, stationary states with smaller values of n have large and negative energy. The negative sign corresponds to attractive force between the electron and nucleus. Okay. The Bohr's theory is applicable to hydrogen atom and hydrogen-like species which contain only one extra nuclear electron. Now, we'll focus on some problems that are given here. How many electrons are present in H12, He2 and He plus charges given? He च्या डोक्यावर प्लस लिहिलंय. Which of these are hydrogen-like species? So hydrogen-like species will contain only one electron. H12 number of protons is 1, which and equal to number of electrons. In H2E, the number of protons is equal to 2, which is equal to number of electrons. And He plus, number of electrons in He is 1. Number of electrons in He plus will be 2 minus 1, which is equal to 1. Thus, H21 and He plus are both hydrogen-like species. ओके, ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा नंबर 1 असेल अशांनाच फक्त आपण म्हणू शकतो की दे आर हायड्रोजन लाईक स्पीशीज, राईट. तर पहिल्यामध्ये आपण बघू शकतो की एकच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. सेकंड He2 मध्ये मात्र 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि He प्लस म्हणजे काय की जेव्हा आपण एक इलेक्ट्रॉन काढून घेऊ त्याचं निगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह म्हणजे ते पॉझिटिव्ह होऊन जाईल एक इलेक्ट्रॉन काढल्यामुळे, आणि म्हणून 2 minus 1 विल कम टू 1. आणि He प्लस मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, देअरफॉर वी कॅन कॉल इट ॲज हायड्रोजन लाईक स्पीशीज. ओके, 2 minus 1 का केलाय कळलं. पहिल्यांदा जेव्हा ते स्टेशनरी स्टेटला आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स होते, त्यातला एक इलेक्ट्रॉन आपण काढून घेतला, त्यामुळे एक निगेटिव्ह चार्ज त्यातला कमी झाला 2 पैकी, आणि तो एकच निगेटिव्ह चार्जला आला. आणि ज्याचा निगेटिव्ह चार्ज किंवा इलेक्ट्रॉन एकच असेल त्या स्पीशीजला आपण हायड्रोजन लाईक स्पीशीज म्हणू शकतो. देअरफॉर He plus can be considered as hydrogen like species. Next is Bohr theory can be applied to hydrogen like species, for example He plus, Li2 plus, Be3 plus and so on. Energies of the stationary states associated with these species are given by En is equal to minus 2.18 into 10 raised to minus 18, which is a Rydberg constant, into bracket z square upon n square joules.
and radii by the expression Rn is equal to 52.9, जो वरती आपण constant बघितला होता तो n square upon z, where z is the atomic number. From the above expression, it can be seen that the energy decreases or becomes more negative and radius becomes smaller as the value of z increases. Velocities of electrons can also be calculated from Bohr's theory. आपण काय काय कॅल्क्युलेट करू शकतो आता, फक्त जर आपण ऑर्बिट नंबर आपल्याकडे असेल तर वी कॅन कॅल्क्युलेट अँग्युलर मोमेंटम, वी कॅन कॅल्क्युलेट एनर्जी, वी कॅन कॅल्क्युलेट रेडियस. Next is we can also calculate velocities. Qualitatively, it is found that the magnitude of velocity of an electron increases with increase of z and decreases with increase in the principal quantum number n. ओके, जसं जसं प्रिन्सिपल क्वांटम नंबर, म्हणजे हे रिव्हर्स कॉम्बिनेशन आहे, वेलॉसिटीचा आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. जेव्हा वेलॉसिटी कमी होईल किंवा वेलॉसिटी कधी कमी होईल, जेव्हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढेल, आणि वेलॉसिटी तेव्हा वाढेल जेव्हा z atomic number वाढत जाईल. Okay, calculate the radius and energy associated with the first orbit of He+. He+ ची जी पहिली ऑर्बिट आहे, आता He+ ही हायड्रोजन लाईक स्पीशीज आहे, आपण आधीच्या प्रॉब्लेम मध्ये बघितलं. त्यामुळे त्याचा न्यूक्लिअर चार्ज Z आहे He चा 2 atomic number, आणि फॉर द फर्स्ट ऑर्बिट n will be 1 and radius can be calculated using the formula which is given here, Rn, that is R1. In this case R1 is equal to 52.9 into bracket n square. आता n आपल्याला काढायचा आहे पहिल्या रेडियसचा, पहिल्या ऑर्बिटचा, म्हणून n च्या जागी 1 सबस्टिट्यूट केला, 1 स्क्वेअर अपॉन ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती आहे 2, सो तो सबस्टिट्यूट केला, आणि हे कॅल्क्युलेट केल्यावर रेडियस येईल. एनर्जी काढण्यासाठी आपण जो दिलेला फॉर्म्युला आहे त्याच्यात फक्त व्हॅल्यूज पुट डाउन करणार आणि आन्सर कॅल्क्युलेट करणार. ओके, यू कॅन डू दिस फॉर एनी ॲटम विच विल बी गिव्हन, विच विल बी अ हायड्रोजन लाईक स्पीशीज जी असेल ती, त्याचा ॲटॉमिक नंबर आणि त्याचा ऑर्बिट नंबर दिला आणि फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल की फक्त व्हॅल्यूज टाकून तुम्हाला आन्सर काढायचे एक्झाम मध्ये. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट बोहर्स ॲटॉमिक थिअरी. इज इट क्लिअर? समजलं इथपर्यंत? Okay, very good. Now, next, explanation of the line spectrum of hydrogen using Bohr theory. जो आपण लाईन स्पेक्ट्रम बघितला होता, एमिशनचा स्पेक्ट्रम बघितला होता, त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन using what? Bohr theory, which is given here. The line emission spectrum obtained from atomic hydrogen can be explained quantitatively using Bohr theory. According to second postulate, radiation is emitted when electron moves from an outer orbit of higher principal quantum number to an inner orbit of lower principal quantum number. The energy difference delta E between the initial and final orbit of the electronic transition corresponds to the energy of emitted radiation. From the third postulate of Bohr theory, delta E can be expressed as this. According to the results derived from Bohr theory, the energy E of an orbit is related to its principal quantum number by the equation. ही सगळी इक्वेशन आपण आतापर्यंत बघितली आहेत. सेकंड पॉस्ट्युलेट जे बघितलं होतं ते वरच्या ऑर्बिट मधून न्यूक्लियसच्या जवळच्या खालच्या ऑर्बिट मध्ये जेव्हा येईल, जेव्हा एनर्जी एमिट आउट होईल, एनर्जी बाहेर पडेल, तेव्हा इट विल मूव्ह डाऊन फ्रॉम द हायर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट. ते आपण बघितलं, त्याची एनर्जी कशी दिली असते त्याचं इक्वेशन बघितलं होतं, E1 मायनस E2 नी. त्याच्यानंतर पुढचं होतं E इज इक्वल टू हा कॉन्स्टंट वापरून जे इक्वेशन असतं ते आपण पाहिलेलं होतं. कंबायनिंग दीज टू इक्वेशन्स we get delta E is equal to RH upon N1 square minus of minus RH upon NF square. का तर आपण इथे E1 च्या जागी किंवा EI च्या जागी RH 1 upon NI टाकलं आणि RH 1 upon NF टाकलं.
EFच्या जागी आणि कंबाइंड इक्वेशन आपल्याला मिळालं. Substituting the value of RH Rydberg constant, we get delta E is equal to 2.8 into 10 raised to minus 18 into bracket 1 upon Nf square minus 1 upon Ni square joules. This expression can be rewritten in the terms of wave number of the emitted radiation in the following steps. We know that delta E is equal to H into nu. By definition, nu dash is equal to nu upon C. Right? So combining these two equations, what we can get, that nu dash frequency will be equal to change in energy divided by Planck's constant multiplied by 1 upon C. व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केल्या की आपल्याला परत एक इक्वेशन मिळेल आणि फायनली न्यू डॅश इज इक्वल टू 109677 इंटू ब्रॅकेट जे काही आहे ते. इन अदर वर्ड्स हेच इक्वेशन सेम आपण वरती बघितलेलं आहे. आय विल शो यू दॅट अगेन. आता पाहिलं ना, पॉस्च्युलेट जिथे होते तिथे एका ठिकाणी आपण सेम इक्वेशन बघितलेलं आहे आणि हे इक्वेशन आपण जर पूर्ण कॅल्क्युलेट केलं तरी प्रूव्ह होतंय. सो दिस अपियर्स लाईक द रिडबर्ग इक्वेशन where NF is equal to N1 and Ni is equal to N2. करेक्ट आहे. 4.3 जे आपण वरती बघितलं होतं, these two equations are similar. 4.3 आता नेमकं ते इक्वेशन दिसत नाहीये आपल्याला. 4.6 इथे येस, इथे आपण बघितलेलं होतं जेव्हा ॲटॉमिक स्पेक्ट्रमची लाईन बघितली होती आपण, एमिशन स्पेक्ट्रम बघितलं होतं हायड्रोजनचं, ते माहिती 4.3 इक्वेशन आहे. ओके, जे फक्त लाईन एमिशन स्पेक्ट्रम वरून होतं आणि ह्याला जर आपण बोहर्स थिअरी कंबाईन केली तर आपल्याला सेम इक्वेशन मिळतंय. Okay, so in other words, Bohr theory successfully accounts for the empirical Rydberg equation for the line emission spectrum of hydrogen. आधी रिडबर्गचं इक्वेशन निघालंय, त्याच्यानंतर बोहर्स ॲटॉमिक थिअरी पुटफोर्थ झालेली आहे. जर आपण दोन्हीचा पूर्णपणे स्टडी केला तर असं लक्षात आलं आपल्या की जे रिडबर्गचं इक्वेशन आहे ते आणि बोहर्स थिअरीनी जर आपण रिडबर्गचं इक्वेशन काढलं तर ते बोथ आर मॅचिंग विथ इच अदर. दॅट मीन्स द बोहर्स पॉस्च्युलेट्स ऑर द theory put forth by Bohr is getting proved in experiments also. फक्त काहीतरी थिअरी दिली आहे आणि त्याचं एक्सपेरिमेंटल रूपांतर काहीच नाहीये, that theory has no value. जर एक्सपेरिमेंट करून येणाऱ्या व्हॅल्यूज आणि थिअरी पुट फोर्थ केल्यानंतरच्या व्हॅल्यूज या जर सेम असतील तर दॅट हॅज सम मीनिंग. दॅट इज कन्सिडर्ड टू बी अ मीनिंगफुल थिअरी. Okay, so this has been proved using this Rydberg equation. In the Rydberg equation, N1 and Nf, Ni and Nf are integers. Bohr's theory assigns physical meaning to them as principal quantum numbers corresponding to the concentric orbits. बोहरच्या ॲटॉमिक थिअरीनुसार ते जे काही NI, NF ह्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्याला काहीतरी मीनिंग आहे आणि दॅट मीनिंग इज इन टर्म्स ऑफ some integers, that is number of orbits, 1, 2, 3, something like that. The integers in Rydberg equation stand for the final orbit, Nf of electronic transition and Ni for initial orbit. So now Rydbergच्या इक्वेशन नुसार Nf म्हणजे काय कन्सिडर केलंय, जे शेवटचं ऑर्बिट असेल त्या पर्टिक्युलर ॲटम साठी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जसे व्हेरी होतात त्याच्यावरती ऑर्बिट्स व्हेरी होतात. त्यामुळे त्या पर्टिक्युलर ॲटम साठी जी फायनल ऑर्बिट आहे, जी सगळ्यात बाहेरची ऑर्बिट आहे ती आणि जी सगळ्यात आतली ऑर्बिट आहे दॅट इज फर्स्ट ऑर्बिट, हे चेंज होत राहील. आता ऍक्च्युअली मध्ये फर्स्ट फायनल ऑर्बिट चेंज होईल, इनिशियल ऑर्बिट सगळ्याची 1च असेल. द एमिशन लाईन्स कंप्राइजिंग द 5 सिरीज thus are the result of electronic transitions from the excited hydrogen atoms. The Lyman series is the result of moving electron excited to higher orbits of N2 is equal to Ni is equal to 2, 3, 4, etc. to lower orbits of N1 equal to Nf equal to 1.
The Balmer series results from electrons from N2 that which is equal to Ni, which is equal to 3 or 4 to lower of N2 or lower of 2, so on and so forth. The electronic transitions giving rise to different emission lines of series of atomic hydrogen are shown in figure 4.6. ओके, सो ही आपण 3 सिरीज बघितल्या होत्या मगाशी पण, लायमन सिरीज, बाल्मर सिरीज, पाश्चन सिरीज, आणि हे सगळी वेवलेंथ आपली इन्फ्रारेड, अल्ट्रा व्हायोलेट किंवा व्हिजिबल रेंज. आता यातली बाल्मर सिरीज जी होती ती आपण पाहिलं होतं व्हिजिबल रेंज मध्ये जाणारी होती. ओके, सो नाउ नेक्स्ट इज जस्ट द सेम इक्वेशन, वेव्ह नंबरचं इक्वेशन यूज केलेलं आहे, व्हॅल्यूज घालायच्या फॉर्म्युलामध्ये आणि आन्सर काढायचंय. ओके, नाउ कमिंग टू लिमिटेशन्स ऑफ बोअर मॉडेल. जे कुठल्या थिअरीज आपल्याला आतापर्यंत बघितल्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक थिअरीमध्ये आपण असं बघत आलोय की काही ना काहीतरी कमतरता आहेत, विच लेड टू सम न्यू डिस्कव्हरीज इन रिसेंट टाइम्स. ज्या काही पहिल्या थिअरीमध्ये ज्या काही कमी दिसून आल्या त्या पूर्ण करण्यास, त्या भरण्यासाठी म्हणून पुढे काहीतरी शोध लागला आणि आता आपल्याला कंप्लीट काहीतरी स्ट्रक्चर किंवा कंप्लीट काहीतरी एक पिक्चर आपल्या डोळ्यासमोर आलेलं आहे. So limitations of Bohr model. Bohr's atomic model failed to account for the finer details of the hydrogen atom spectrum observed in sophisticated spectroscopy experiments. So आता जे काही सोफिस्टिकेटेड टेक्निक्सनी जर काही स्टडी केला तर त्याच्यामध्ये काही जी काही मायन्यूट डिटेल्स आहेत ती बोहरच्या मॉडेल मधून क्लिअर होत नाहीयेत. Bohr model was unable to explain the spectrum of atoms other than hydrogen. This is the most important point. Hydrogen is a simple atom with one electron, right? But बाकीचे जे atoms आहेत which don't have only single electron in their orbits, त्यांच्यासाठीचा जो एमिशन स्पेक्ट्रम आहे तो बोहर्स थिअरीनी एक्सप्लेन नाही झाला. Bohr theory could not explain the splitting of spectral lines in the presence of magnetic field, which is known as Zeeman effect, or electric field, which is known as Stark effect. Okay, so ज्या स्पेक्ट्रल लाईन्स आता आपण डायग्राम मध्ये बघितल्या त्याच्यापेक्षा जो डिफरंट स्पेक्ट्रम दिसून येतो when there is a presence of some magnetic field or electrical field, तर जो काही डिफरन्स दिसतोय तो कशामुळे दिसतोय हे बोहर्स थिअरी मधून क्लिअर नाही झालं. It failed to explain the ability of atoms to form molecules by chemical bonds. आता ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतायत, एनर्जी जर हिट झाली त्याला कुठल्या प्रकारची तर तो एक्साइट होतोय, एनर्जी एमिट केली तर तो बॅक टू सम स्टेट किंवा हायर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट त्याचं ट्रान्झिशन होतंय. बट मॉलिक्यूल जे ॲटम्स एकत्र येऊन जो मॉलिक्यूल फॉर्म होतो, ही जी प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये काय होतं एक्झॅक्टली, केमिकल बॉन्डिंग काय होतं हे बोहर्स थिअरी मधनं एक्सप्लेन नाही झालेलं. It was therefore thought that a better theory was needed to explain salient features of atomic structure. जी अजून फाईन डिटेल्स आहेत, जी अजून पर्टिक्युलर फीचर्स आहेत ॲटॉमिक स्ट्रक्चरची, ती एक्सप्लेन करण्यासाठी अजून काहीतरी नवीन थिअरीची गरज आहे. ओके, सो रिझन्स फॉर फेल्युअर ऑफ बोअर मॉडेल. आता आपल्याला लिमिटेशन्स आपण बघितली, पण याची कारण काय होती की कशामुळे आपल्याला ही लिमिटेशन्स दिसून आली. So with the limitations of Bohr model for hydrogen atom becoming transparent, attempts were made to develop a better and general model for atom. This was possible because two important developments took place after the Bohr model was postulated. These developments were de Broglie's proposal of dual behavior of matter and Heisenberg uncertainty principle. So we are going to study what are these two. आणि हे समोर आल्यामुळे बोअरचं पॉस्च्युलेट काही बाबतीत फेल झालं, काही एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये मिळाली नाही. खूप चांगली एक्सप्लेनेशन मिळाली त्याच्यामध्ये. रिडबर्ग कॉन्स्टंट जे लाईन एमिशन नॉर्मल स्टेट मधलं जे लाईन एमिशन स्पेक्ट्रम होतं ते तसं का दिसतंय याच्याबद्दल बेसिक नॉलेज आपल्याला कळलं, बेसिक आयडिया आपल्याला आली. बट त्याचे आपण बघितले की काही लिमिटेशन्स होती. हे फक्त हायड्रोजन ॲटम पुरतं मर्यादित होतं. त्याच्यानंतर जर आपण मॅग्नेटिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं तर जो वेगळा पॅटर्न दिसतो लाईन्सचा तो कशामुळे दिसला हे कळलं नाही. ही जी काही फेल्युअर्स होती त्यातली, हे ज्या काही लिमिटेशन्स होत्या त्या कशामुळे भरून निघाल्या तर पुढचे जे सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट जशी जशी येत गेली अजून बाकी थिअरीज ज्या आल्या त्या आमच्यामुळे. So in Bohr model, an electron is regarded as a charged particle moving in well-defined circular orbits around the nucleus. So according to Bohr model आपण बघितलं ऑर्बिट्स आहेत
ऑर्बिटमध्ये एका पर्टिक्युलर सर्क्युलर पाथमध्ये इलेक्ट्रॉन फिरतोय आणि तिथे त्याची एनर्जी कॉन्स्टंट आहे. In contrast to this, de Broglie proposed in 1924 that the matter should exhibit a dual behavior. ओके, ह्याला अपोज करत आता डी ब्रॉग्लीने काय प्रिन्सिपल ठेवलं होतं की जो कुठला मॅटर आहे इट शुड हॅव सम ड्युअल बिहेवियर. म्हणजे काय, इट हॅज बोथ पार्टिकल लाईक अँड वेव्ह लाईक प्रॉपर्टीज. This means that electrons should have momentum, a property of a particle, as well as a wavelength, a property of wave. जो इलेक्ट्रॉन आहे त्याला डबल नेचर पाहिजे, त्याला पार्टिकल असल्यामुळे मोमेंटम पाहिजे काहीतरी, आणि ती एक वेव्ह नेचर असल्यामुळे एखादी पर्टिक्युलर त्याला वेवलेंथ पाहिजे. He gave the following relation between lambda, that is wavelength, and P or momentum of a material particle. Lambda is equal to h upon mv, which is a standard formula, which is equal to h upon momentum. De Broglie's prediction was confirmed by diffraction experiments, a wave property. ओके, सो हे जे एक्सप्लेनेशन आहे हे कशावरनं दिलं गेलं तर खरोखर एक वेव्ह प्रॉपर्टी त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनला आहे ह्याच्यावरून सिद्ध झालं. In the year 1927, Werner Heisenberg stated that the uncertainty principle, it is impossible to determine simultaneously the exact position and exact momentum or velocity of an electron. ओके, सो एकाच वेळेला आपल्याला इलेक्ट्रॉनची पर्टिक्युलर पोझिशन आणि त्याची मोमेंटम हे डिफाइन करता येणार नाही. Okay, or it is nearly impossible. In other words, the position and momentum of an electron cannot be determined with same certainty. एकाच वेळेला आपण खात्रीशीररित्या इलेक्ट्रॉन कुठल्या पोझिशनला आहे आणि त्या पोझिशनला त्याची व्हेलॉसिटी किती आहे हे एकाच वेळेला सांगू शकणार नाही. If the certainty of determination of one property of the two is high, it means that the uncertainty of its determination is low. In that case, the uncertainty of determination of the other property is very high. Mathematically, Heisenberg uncertainty principle is expressed as delta x, which is the uncertainty in position of the particular electron, multiplied by delta px or delta vx, which is uncertainty in momentum, and it will be greater than or equal to h upon 4 pi, that is Planck's constant. And therefore, a further implication of the uncertainty principle is that for an electron having certain energy, one can only determine its probability at a particular point x around the nucleus. Bohr's model describes concentric orbits as well as defined paths of electron rotating around the nucleus and calculate energy of electron occupying these orbits. Bohr model assumes that the position and momentum of the electron and hydrogen atom are known exactly at the same time, which is ruled out by the Heisenberg uncertainty principle. हे आपण बघू शकतो. आता जसं अनसर्टन्टी प्रिन्सिपल आपल्या समोर आलं, आपल्याला कळलं की वी कॅनॉट से द एक्झॅक्ट पोझिशन अँड मोमेंटम ॲट द सेम टाइम विथ सर्टन्टी दॅट दिस विल बी द पोझिशन अँड दिस विल बी इट्स मोमेंटम. आपण सांगू शकत नाही, विच वॉज अज्युम्ड बाय बोहर. आणि हे अज्युम केल्यामुळे जो स्पेक्ट्रम आपल्याला मिळाला, जो स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंट्स मधला जो आता नवीन त्यातल्या ज्या काही ॲडव्हान्समेंट्स आहेत, ज्या बोहर्स ॲटॉमिक मॉडेल एक्सप्लेन नाही करू शकला, त्या कशामुळे, तर ही जी बेसिक अझम्पशन्स होती दीज वेर समवेअर रॉंग, राईट, की ते पर्टिक्युलर सर्क्युलर पाथमध्येच फिरतायत, कॉन्सेंट्रिक ऑर्बिट्समध्येच फिरतायत, तो पाथ एकदम फिक्स्ड आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ही की पोझिशन आणि मोमेंटम आपल्याला एक्झॅक्टली माहिती आहे. हेन्स नो अटेम्प्ट वॉज मेड टू एक्सटेंड द बोहर मॉडेल टू अदर ॲटम्स. आणि हे अझम्पशन्स चुकल्यामुळे त्याचं पुढचं आपल्याला एक्सटेन्शन त्याचं बाकीच्या ॲटमसाठी करता आलं नाही. अ डिफरंट approach to atomic model which would account for the particle duality of matter and would be consistent with Heisenberg uncertainty was required. This became possible with the development of quantum mechanics. आता हे जे हायझेनबर्गचं प्रिन्सिपल होतं, डी ब्रॉग्लीज प्रिन्सिपल होतं,
या सगळ्याच्या पुढे जाऊन जी काही आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली, जी काही आपल्याला कळलं की बोहरच्या मॉडेलमध्ये जे लिमिटेशन्स आहेत ते बदलून आपल्याला काय करता येईल, तर ते शिकण्यासाठी आपल्याला क्वांटम मेकॅनिकल मॉडेलची गरज पडली. सो नाउ व्हॉट डज दॅट मॉडेल सेज ते आता आपण बघूया. A new branch of science called quantum mechanics was developed in 1926 by Werner Heisenberg and Erwin Schrödinger based on uncertainty principle and wave motion respectively. दोन गोष्टींचा वापर केला गेला ह्याच्यामध्ये. त्या दोन गोष्टी कुठल्या होत्या, तर अनसर्टन्टी प्रिन्सिपल हायझनबर्गने दिलेलं आणि सेकंड वेव्ह मोशन. क्वांटम मेकॅनिक्स बेस्ड ऑन द आयडियाज ऑफ वेव्ह मोशन विल बी डिस्कस्ड हिअर. आपल्याला फक्त वेव्ह मोशन बद्दलचं डिस्कशन करायचं आहे. श्रॉडिंजर डेव्हलप्ड द फंडामेंटल इक्वेशन ऑफ क्वांटम मेकॅनिक्स which incorporates wave particle duality of matter. स्वतः जे श्रॉडिंजरने यूज केलंय ते ड्युअलिटी मधला वेव्ह नेचर जे आहे त्याच्याबद्दल आणि पार्टिकल नेचर जे आहे त्या ड्युअलिटी ऑफ मॅटर कन्सिडर करून इक्वेशन दिलेलं आहे. दिस इक्वेशन इज रिटर्न ॲज, जे काही दिलेलं आहे फॉर्मॅट त्यामध्ये दिलेलं असतं, वेअर एच इज मॅथमॅटिकल ऑपरेटर कॉल्ड हॅमिल्टोनियन, psi is the wave function and E is the total energy of the system. Solving Schrödinger equation is beyond the scope of this book. So हे इक्वेशन आपल्याला ह्याच्यातले प्रत्येक गोष्ट लक्षात घेणं एवढं नाही आपल्या सिलेबसमध्ये, त्यामुळे आपण फक्त एवढंच बघूया की श्रॉडिंजरचं इक्वेशन काय आहे, त्याच्यामधला तो एच आणि त्याच्यावरची टोपी याचं मिनिंग काय आहे. तर मॅथमॅटिकल ऑपरेटर हॅमिल्टोनियन हे वर्ड्स लक्षात ठेवा, त्याचं मिनिंग लक्षात ठेवा. ह्याच्यावर इक्वेशन येणार नाही सॉल्व्ह करायला, बट कदाचित असा प्रश्न येऊ शकतो की ते जे एच आणि वरती आहे त्याचं मिनिंग काय आहे त्या पर्टिक्युलर इक्वेशन मध्ये, किंवा 4 इक्वेशन दिली जातील ह्याच्यापैकी श्रॉडिंजर इक्वेशन कुठलं आहे, इक्वेशन दिलं जाईल हे इक्वेशन कोणी दिलंय, एनिथिंग कॅन बी आस्क्ड. सो जरी बाकीचा डिटेल्ड स्टडी आपल्याला ह्या पर्टिक्युलर इक्वेशनचा चॅप्टर मध्ये नाहीये तरी पण सीईटी मध्ये ह्या फोकस करू शकतात. कारण काय होतं, जे आपल्याला महत्वाचं असतं चॅप्टर मधली जी महत्वाच्या गोष्टी असतात त्या आपण सारख्या सारख्या करत राहतो, सारख्या आपल्या डोळ्याखालनं जात राहतात. बट हे जे असतं ज्याच्याबद्दल लिहिलेलं असतं दिस इज बियॉन्ड द स्कोप ऑफ दिस बुक और दिस इज समथिंग दॅट नीड्स टू बी स्टडीड इन व्हेरी स्मॉल डिटेल्स, त्या गोष्टी आपण लक्ष देत नाही आणि त्याच्यावरच एखादा प्रश्न येऊन जातो, जबकि आपल्याला इक्वेशन फक्त एक छोटंसं लक्षात ठेवायचं असतं. Okay, it may however be noted that the solution of Schrödinger equation gives E and psi, that is wave function and total energy आपल्याला मिळू शकते. Next, Schrödinger equation. When Schrödinger equation is solved for hydrogen atom, the possible values of energy that the electron may have along with the corresponding wave function are obtained. As a natural consequence of solving this equation, a set of 3 quantum numbers characteristic of the quantized energy levels and the corresponding wave functions are obtained. These are principal quantum number, that is n, azimuthal quantum number, that is L, and magnetic quantum number, that is M. ओके, सो अशा प्रकारचे 3 सेट्स, क्वांटम नंबरचे 3 सेट्स आपल्याला मिळतात. The solution of Schrödinger wave equation led to 3 quantum numbers and successfully predicted features of hydrogen atom emission spectrum, splitting of spectral lines in multi-electron atomic emission spectrum could not explained through such model. These were explained by George Uhlenbeck and Samuel Goudsmit, who proposed the presence of 4th quantum number called electron spin quantum number. ओके, सो मॅग्नेटिक क्वांटम नंबर MI ने रिप्रेझेंट केलाय आणि स्मिथ इलेक्ट्रॉन स्पिन क्वांटम नंबर MS ने. तर आता काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक आपण बघू शकतो की एक एक मॉडेल जसं जसं पुढे आलं, एक एक थिअरी जशी जशी पुढे आली तशी तशी एक एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत गेली आणि एक एक पॉइंट, त्यात फक्त एकच पॉइंट ऍड केला गेलाय विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. वेव्ह फंक्शन psi as such does not have any physical meaning. The probability of finding an electron at a point with an atom is proportional to psi square in the neighborhood of that point within a tiny volume element around it. Next is the important point, atomic orbitals and quantum numbers. आपण 4 प्रकारचे क्वांटम नंबर्स बघितले which were
principal quantum number which is n, azimuthal quantum number which is L, and magnetic quantum number which is represented by Mi, and fourth was electron spin quantum number which is represented by Ms. So that quantum numbers and atomic orbitals. Many wave functions are possible for an electron and therefore many atomic orbitals are present in an atom. एका पर्टिक्युलर ॲटम मध्ये मोर दॅन वन ॲटॉमिक ऑर्बिटल्स असतात. आपण बघितलं होतं की जिथे इलेक्ट्रॉन एक आहे तिथे एक ऑर्बिट असेल. बट ॲज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गो ऑन इन्क्रीजिंग, the number of atomic orbitals also increase. Thus, the wave functions or atomic orbitals form the basis of the quantum mechanical electronic structure of an atom. Various orbitals in an atom differ in size, shape, orientation with respect to the nucleus depending on the value of साई स्क्वेअर. त्यांच्या वेव्ह नंबरची जे काही व्हॅल्यू असेल त्याच्यावर डिपेंडेंट त्या पर्टिक्युलर ऑर्बिटलचा साईज ती केवढी असेल, त्याचा शेप काय असेल आणि त्याचं ओरिएंटेशन काय असेल इन 3D स्ट्रक्चर. ऑब्व्हियसली ओरिएंटेशन वी कॅन सी इन अ 3D स्ट्रक्चर. आपल्या टेक्स्टबुक मध्ये जे आहेत ही सगळी 2D स्ट्रक्चर्स आहेत किंवा जे आपण ब्लॅकबोर्डवर बघतो दोज आर ऑल 2D स्ट्रक्चर, 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर. त्याच्या पलीकडे जाऊन त्याचं पर्टिक्युलर ओरिएंटेशन 3D स्पेस मध्ये कसं असेल, दॅट ऑल विल डिपेंड ऑन इट्स साई number, psi square. Each orbital is designated by 3 quantum numbers labeled as N, L, M, F, and each electron being assigned with 4 quantum numbers with N, L, Mi, and Ms. The principal quantum number n is a positive integer with the values of n being 1, 2, 3, 4, etc. Okay, जे आपण आतापर्यंत ऑर्बिटल नंबर म्हणतो that is principal quantum number. It identifies the shell. Atomic orbitals having the same value n belong to the same shell. With increase of n, the number of allowed orbits in that shell increases and is given by n square. A set of orbitals with given value of n constitutes a single shell. Shells are represented by symbols K, L, M, N and so on. So आता आपण बघूया इथे या चार्ट मध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय असू शकतो n1. त्याच्यानंतर शेल सिम्बल K. It is allowed number of orbitals in that particular shell will be n square, that is one principal quantum number असेल तर त्यातले around number of orbitals काय आहे 1. 2 असेल तर number of orbitals 4. m मध्ये 9, n मध्ये 16. आणि size of shell will go on increasing with increase in principal quantum number and therefore the increase in allowed number of orbitals. Okay, so is it clear till now? पुढचा जो पार्ट आहे तो आपण एका लेक्चर मध्ये आपला संपेल, so that we will finish with this particular topic. Okay. So for now, thank you and bye. We'll meet in the next lecture. आपण पुढच्या लेक्चर मध्ये जे तुमचं अरेंज होईल केमिस्ट्रीचं आपल्या टायमिंग नुसार लवकरात लवकर we will try to arrange that lecture so that we will try to finish this particular 4th lesson in 1 or maximum 2 lectures, but we'll try की तो एकाच लेक्चर मध्ये संपेल, एका तासात संपेल, जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती एखादी टेस्ट लिहिता येईल स्ट्रक्चर ऑफ ॲटम ह्या चॅप्टर वरती, कारण खूप मोठा लेसन आहे आणि इम्पॉर्टंट आहे. ओके, थँक्यू अँड बाय.